पहिल्यांदाच 112 वर्षानंतर भंडारा नगर परिषद क्षेत्रातील 16,400 कुटुंबाचा सिटी सर्वे करण्यात येणार आहे। नगर परिषद क्षेत्रामध्ये अखेरचा सर्वे 1912 मध्ये झाला होता आणि त्यामुळे अनेक वर्षांनी हा सर्वे होण्याच्या दिशेने मोठा पाऊल उचलण्यात आला आहे। तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत सिटी सर्वे तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्याधिकारी यांना दिले आणि यासाठी अंदाजित खर्च 3,40,00,000 रुपये असला तरीही नगर परिषदेच्या निधीतून अनेक वर्षांपासून नुजूलच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे। तत्काळ 1 कोटी रुपये दिले आहेत आणि उरलेला निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि या सर्वेत पिंगलई येथील 3,200, गणेशपूरचे 5,000, केसलवाडीचे 1,200 आणि भंडारा शहरातील 7,000 घरांचे सर्वे करण्यात येणार आहे। अनेक वर्षांपासून नुजूलच्या जागेवर बसलेल्या परिवारांना मालकी हक्क मिळण्याचा आणि घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग प्रशस्त होईल। नक्कीच भंडारा नगर परिषदेमध्ये 112 वर्षानंतर आता सिटी सर्वे होतोय आणि काल आम्ही ठरवलं आहे की ज्या सिटी सर्वेसाठी 3,40,00,000 रुपये लागत आहे तर नगर परिषद एवढा पैसा भरू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की 1 कोटी तुम्ही भरा आणि काम सुरू करा। उर्वरित जे काही 2,40,00,000 रुपये आहे आम्ही वैशिष्ट्यपूर्णमधून मी माझ्या कोट्यातून देणार, परंतु भंडारा जिल्हा शहराचे जे 112 वर्षानंतरचा जो सर्वे आहे हा पहिल्यांदा होतोय आणि याच्यामध्ये जवळपास एकूण प्रॉपर्टी 25,000 काही आहेत, परंतु याच्यामध्ये जे 16,400 जे प्रॉपर्टी आहेत यांना याचा लाभ मिळणार आहे। यांना हक्काची त्यांची प्रॉपर्टी खरेदी विक्री करता येईल हे सर्वे झाल्यानंतर, त्यांचं जे सगळं त्यांचा पेपर झाल्यानंतर। तर नक्कीच हा भंडारा वासियांसाठी आनंदाची आणि मोठा एक विजयाचा आणि कामाचा हा विषय झालेला आहे।